हे बघ बाळा, रडू नकोस. असं नाहीये की तू मुलगी नाही आहेस, तू नक्कीच मुलगी आहेस. फक्त योनिमार्ग नाही म्हणून तुझी मुलीची पहचान बदलत नाही. तू मुलगीच आहेस, तुला ओव्हरीज आहेत, तुझी ब्रेस्ट डेव्हलपमेंट झालेली आहे. जेव्हा आपण आईच्या गर्भाशयात असतो आणि 2 ट्यूब्स पासून आपलं गर्भाशय आणि योनिमार्ग बनतो, त्या ट्यूब्सचं फ्युजनच इथं झालेलं नाहीये. याला आम्ही MRK सिंड्रोम म्हणतो. याच्यामध्ये गर्भाशय नसतं, आपला जो योनिमार्ग असतो तो काहींचा अगदी छोटा असतो किंवा काहींचा नसतोच. पण आपल्याला आपलं बाळ होतं, आपल्याकडे अंडी असतात, आपली अंडी घेऊन आपल्या पतीचे शुक्राणू घेऊन त्यांचं आपण बाळ करू शकतो. आपलंच जेनेटिकली बाळ. फक्त आपल्याला गर्भाशय नसल्यामुळे आपण ते सरोगेटमध्ये ट्रान्सफर करतो, तिच्या गर्भाशयात ते वाढवतं. पण आपल्याला आपल्या स्वतःचं बाळ मिळू शकतं, त्या बाळाला आपण फीडिंग करू शकतो. त्यामुळे तू खूप काही स्वतःमध्ये कमी आहे असं मानू नको. हा, तू वेगळी आहेस का तर योनिमार्ग नाही, आणि हा योनिमार्ग आपल्याला बनवता येतो. आपण दुर्बिणीच्या साहाय्यातून हा योनिमार्ग बनवूया, काही काळजी करू नकोस. आणि ह्यात कुणाचाही दोष नाही. परत तुला असं वाटेल माझ्या बाळाला पण हेच झालं तर, हे जेनेटिक नाही आहे, हे गर्भ बनतानाचा झालेला डिफेक्ट आहे. हे जेनेटिक नसल्यामुळे परत माझ्या मुलीला पण हे होईल असं नसतं.